अध्यक्ष महोदय, कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री वाघ प्रकल्प ह्या राधानगरी वनजीवन अभयारण्याला जोडणाऱ्या संवेदनशील टायगर कॉरिडॉरमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 377 गावं बाधित होणार आहेत. असल्यामुळे नुकतेच एप्रिल 2026 मध्ये उघडी शेणं या संदर्भात 2021 मे पर्यंत कॉरिडॉरची अधिसूचना प्रसिद्ध होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण असणे. अध्यक्ष महोदय, कॉरिडॉरला मान्यता मिळाल्यास संबंधित गावावर वन विभागाचे विविध निर्बंध लागू होण्याची शक्यता. अध्यक्ष महोदय, सदर प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरती, शेती व्यवसायावरती व घर बांधणीवरती, विकास कामावरती तसेच मूलभूत सुविधावरती मोठे परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येणे. अध्यक्ष महोदय, प्रस्तावित कॉरिडॉरमुळे वन प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे अत्यंत त्रस्त असून हत्ती, बिबटे, गवे, डुक्कर व वन प्राण्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असणे. अध्यक्ष महोदय, सदर प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेच्या भावना, शेतकऱ्यांचं हित आणि ग्रामीण भागातील विकासाचा विचार करून सह्याद्री वाघ प्रकल्पासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ह्या सभाव कॉरिडॉरची मान्यता रद्द करण्याबाबत होत असलेली मागणी याकडे शासनाने होत असलेला अशक दुर्लक्ष याबाबत शासनाने तातडीने करायच्या कार्यवाही याबाबत शासनाने प्रतिक्रिया व भूमिका मांडावी. अध्यक्ष महोदय, आज आपल्या जिल्ह्यामधील चंदगड आजरा गणेश भागामध्ये हत्ती, गवे, डुक्कर, बिबटे आज यांचा प्रचंड उपद्रव आपल्या शेतकऱ्यांना भोगावा लागतो. आज आमचे नवतरुण आणि शेतकरी शेतावर जायला धजत नसते असते का होत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर समजा हा वाघ प्रकल्प जर झाला तर अतिशय मोठं नुकसान होईल, म्हणून हा रद्द व्हावा ही माझी कळकळीची विनंती आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य शिवाजीराव पाटील यांनी हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो सह्याद्री व्याघ्र राखीव हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव हा महाराष्ट्रातील एकूण 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 4था व्याघ्र प्रकल्प असून दिनांक 5/1/2010 रोजी शासनाने अधिसूचित केला आहे. तसेच 21/8/2012 रोजी व्याघ्र प्रकल्पाचे कोर झोन, बफर झोन अधिसूचित करण्यात आले. जैवविविधतेने संपन्न अतिसंवेदनशील असणाऱ्या पश्चिम घाटाचा भाग असल्यामुळे वाघांच्या अधिवासाबरोबरच विविध वन्यजीवांची विविधता, विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरत्या मर्यादित प्रजातीची विपुलता असणारे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. अध्यक्ष महोदय, या व्याघ्र प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान क्षेत्रफळ 303 चौरस किलोमीटर, बफर झोन 3.83 चौरस किलोमीटर, एकूण क्षेत्रफळ 317, कोयना वन्यजीव अभयारण्य क्षेत्रफळ 286.28, बफर झोन 137.27, एकूण क्षेत्रफळ 423, संरक्षित क्षेत्राबाहेर क्षेत्र 424.35, एकूण 420. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची ही 4 जिल्ह्यामध्ये विभागलेलं, ज्याच्यामध्ये कोल्हापूर प्रादेशिक गावांची संख्या 377, चिपळूण प्रादेशिक 20, सावंतवाडी प्रादेशिक 121, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव कोल्हापूर 33 अशी 555 गावांची तिथे एकूण समावेश होतो. आता माननीय सदस्य शिवाजीराव पाटील यांचं म्हणणं आहे की या सर्व गावांचा समावेश करण्याची गरज आहे का? नाही असं तुमचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी सूचित केलेलं आहे की कोल्हापूर मुक्कामी तुम्ही कॅम्प ठेवा आणि वरिष्ठ अधिकारी जाऊन तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींना आपण आमंत्रित करावं, सन्मानाने आमंत्रित करावं. खासदार महोदय, आमदार महोदय, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंबहुना काही सरपंचांना पण बोलवा आणि खरोखर ज्या ठिकाणी वाघाचा मार्गच नसेल ती गावं कमी करा. एकूणच कुठल्याही प्रकारे शिवाजीराव पाटलांनी सांगितले की याचा परिणाम मानवांच्या किंवा तिथे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. फक्त अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी दगडाच्या खाणी ज्या ठिकाणी सुरुंग
चा आवाज होणार आहे किंवा एखादा पाण्याचा प्रकल्प अशा किंवा केमिकलचा कारखाना अशा गोष्टी सोडता दैनंदिन कुठल्याही प्रकारच्या गोष्टीवर त्याचा परिणाम होणार नाही. तरीसुद्धा सन्मान्य सदस्य शिवाजीराव पाटलांनी म्हटल्याप्रमाणे मी अधिकाऱ्यांना अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की आपण थोडा त्रास घ्या, तिथं लोकांच्या जवळ जा, लोकांच्या यातना वेदना समजून घ्या आणि मग आपल्याला जे पटेल ते आपण केंद्रीय वन विभागाला कळवा आणि जेणेकरून लोकांचा त्रास कसा कमी होईल बघता येईल. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.